विभागीय संदर्भ सेवा सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये 4 वर्षाच्या बालिकेवर अत्यंत महत्त्वपूर्ण व आव्हानात्मक कॉन्क्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. ही शस्त्रक्रिया सार्वजनिक आरोग्य विभागातील तिसरी यशस्वी कॉन्क्लिअर इम्प्लांट सर्जरी ठरून असून बालिकेला नव्याने ऐकू येण्याच्या जगाची दारे खुली झाली आहेत. सदर रुग्ण ही 4 वर्षाची असल्याने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमार्फत उपचार मिळू शकत नव्हता. म्हणून या शस्त्रक्रियेसाठी संपूर्ण निधीची उपलब्धता अमरावती जिल्हा नियोजन समितीमार्फत केलेली आहे. सदर रुग्ण ही आष्टी जिल्हा वर्धा येथील रहिवाशी असून जन्मतः ती ऐकण्यास अक्षम होती. रुग्ण 9 महिन्याची झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांना समजले की ऐकू शकत नाही ती. रुग्णाचे नातेवाईक नागपूर येथे खासगी रुग्णालयात सोबत इतर रुग्णालयात उपचार घेण्यास गेले होते. मात्र आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने तेथे उपचार घेणे शक्य नव्हते व शेवटी प्रसार माध्यमातून सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील कॉन्क्लिअर इम्प्लांटच्या झालेले यशस्वी शस्त्रक्रिया बघून रुग्णाच्या नातेवाईकांची रुग्णास सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अमरावती येथे आणले. सुपर स्पेशालिटी रुग्णालयात रुग्णांच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या. त्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान जसे स्मार्टनिय व इन्व्हेन्शन या तंत्रज्ञानाचा वापर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. प्राईम मीडिया 24 मी लक्ष्मी बिसे. नमस्कार, मी डॉक्टर मंगेश रामभाऊ मेंढे, विशेष कार्यकारी अधिकारी, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती. आपल्या इथं हे तिसरी कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया झालेली आहे. मैरून परवीन राहणारे आष्टी डिस्ट्रिक्ट वर्धा या जिल्ह्यातून हे जवळपास 5 वर्षाची बालिका जे जन्मतः मूक बधिर होती. तिला बोलता नव्हते, तिला ऐकू येत नसल्यामुळे तिला बोलता नव्हतं येत आणि सदर रुग्णांच्या आईवडिलांनी जे आमच्या 1-2 शस्त्रक्रिया झाल्या होत्या त्याचे जे पब्लिसिटी झाली होती, त्याचे जे व्हिडिओ हे झाले होते, व्हायरल झाले होते, त्या पाहून ते वर्धा जिल्ह्यातून इथं शस्त्रक्रियासाठी आले होते आणि ते लहान असताना 9 महिन्याच्या झाल्यानंतर त्यांना समजलं की हिला ऐकू येत नाही. त्यांनी नागपूरमध्ये भरपूर ठिकाणी उपचार केले होते, पण कॉक्लिअर इम्प्लांट हे महागडी शस्त्रक्रिया असल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे ते शोधत होते की असं रुग्णालय की जिथं आपल्याला सगळं फ्री मिळेल, निःशुल्क आपल्या सगळ्या गोष्टी होते. आपले जे शस्त्रक्रिया 2 झालेले आहेत ते जिल्हा नियोजन समितीमधून आपल्याला जे कॉक्लिअर इम्प्लांटसाठी जे निधी मिळाला होता त्यामधून आपण हे त्यांची फ्री म्हणजे निःशुल्क शस्त्रक्रिया हे सार्वजनिक आरोग्य खात्यामध्ये ही तिसरी झालेली आहे. तर ही शस्त्रक्रिया दिनांक 5/2/26 करण्यात आलेली आहे आणि कॉक्लिअर इम्प्लांटसाठी नागपूरचे इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सुप्रसिद्ध असे ENT तज्ज्ञ कॉक्लिअर इम्प्लांट सर्जन डॉक्टर जीवन वेदी सर आणि त्यांचे सहकारी विकर सर आणि आम्ही असे हे शस्त्रक्रिया यशस्वी प्रकारे पार केलेली आहे आणि चांगल्या प्रकारे शस्त्रक्रिया झालेली आहे. नाम अब्दुल्ला शाह है। मैं वर्धा जिला आष्टी ताल्लुका पेडामतपुर से आया हूँ। मेरी बच्ची है माहिनूर परवीन, जो जन्मजात मुकबधिर है, जिसे सुनाई नहीं देता है और बोल नहीं पाती है। ये सर करीब 9 महीने की थी तब जैसा इसके सामने कुछ भी बर्तन वाटी वगैरह गिरती थी तो रिएक्ट नहीं करती थी। तो मुझे ऐसा लगा कि जैसे इसको सुनाई नहीं देता है, तो मैंने इसके चेकअप करने के लिए इसको नागपुर जैसा मेवा हॉस्पिटल में पैदा हुई थी, तो वहाँ से डॉक्टर्स का पता लेने के बाद में दवाखाना गया और ENT डिपार्टमेंट में इसका चेकअप कराया। तो वहाँ से मुझे पता चला कि ये सुनाई नहीं देता है इसको। तो उस हिसाब से सर ने मेरे को सजेस्ट किए कि इसका कॉक्लियर इम्प्लांट करना चाहिए करके वहाँ के। तो प्राइवेट दवाखाना था सर, जहाँ खर्चा कम से कम 9 से 12 लाख रुपए का खर्चा बताया गया था मुझे। तो मेरी सर कैपेसिटी नहीं थी इतना पैसा खर्चा करने की, तो मैं उसको वही रोक दिया। तो मैं अपने मदद के लिए थोड़ा मतलब लोगों से ट्राई किया, किसी ने मेरी मदद नहीं की। ऐसा कोशिश करते करते 3 से 4 साल मेरा ऐसी बच्ची पर से निकल गया। आज मेरी बच्ची 5 साल के करीब होने को आ गई। तो यहाँ अमरावती ज़िले से एक वीडियो वायरल हुआ सुपर हॉस्पिटल का, जिसमें डॉक्टर मेंढे सर है और वो बता रहे हैं कि हमारे यहाँ जैसा कॉक्लियर इम्प्लांट होता है
और भी बच्चे आए जो सुन नहीं पाते हैं, बोल नहीं पाते हैं, वो आके यहाँ पे अपना कॉकलियर इम्प्लांट करवा सकते हैं। तो वो वीडियो देखने के बाद में हम यहाँ पे आए और सर से हमारी मुलाकात हुई। मुलाकात होने के बाद में सर ने हमें अच्छी तरीके से गाइडेंस किया और बताया आप जैसा इसके लिए स्पीच थेरेपी लीजिए। कॉकलियर इम्प्लांट के पहले उसका जो सर्टिफिकेट वगैरह चाहिए वो सब हम लोगों ने क्या जमा किए। उसके बाद में सर के पास में देने के बाद में सर ने हमें आश्वासन दिया कि हम इसका जल्द से जल्द कॉकलियर इम्प्लांट कर देंगे। और इन सर ने हमारे बच्ची का कॉकलियर इम्प्लांट कर दिया और आज हमारी बच्ची इंशाल्लाह कुछ दिनों के बाद में सुनने और बोलने लग जाएंगी।